मी, शिवाजी भोसले, आज तुमच्याशी बोलतोय. जन्माला आलो तेव्हा हिंदवी स्वराज्य हा शब्द फक्त स्वप्नात होता. मुघल, आदिलशाही, कुतुबशाही या परकीय सत्तांनी आमच्या भूमीवर अन्यायाचे सावट पसरवले होते. पण माझ्या आई जिजाऊंच्या अंगाईगीतांत, त्यांच्या शब्दांत, मला केवळ दूध नाही तर स्वराज्याचे संस्कार मिळाले. तो तोरणा, माझा पहिला गड. मी हातात तलवार घेतली तेव्हा ती केवळ पोलादी नव्हती, ती माझ्या मनातील निर्धार होती. मावळ्यांचा विश्वास, शेतकऱ्यांची आशा आणि भगव्या झेंड्याचा अभिमान हेच माझे खरे शस्त्र होते. तुम्ही कधी विचार केला आहे का, स्वराज्य म्हणजे फक्त गड किल्ले, राज्यासन, लष्कर नव्हे. स्वराज्य म्हणजे आपल्या माणसांचा सन्मान, त्यांची सुरक्षितता, त्यांच्या श्रद्धेचा आदर. म्हणूनच मी धर्माचे रक्षण केले, पण कधीही दुसऱ्याच्या श्रद्धेवर आघात केला नाही. अफजलखान आला तेव्हा माझा हेतू वैर संपवण्याचा होता, पण त्याच्या कपटी मनाचा अंदाज घेतला. प्रतापगडावर त्याच्या बळावर नव्हे, माझ्या बुद्धीवर विजय मिळवला. हीच स्वराज्याची नीती, ताकद, पण त्यापेक्षा अधिक बुद्धी आणि धैर्य. आज तुम्ही माझा आवाज ऐकता आहात, पण लक्षात ठेवा, मी केवळ सिंहासनावर बसलेला राजा नव्हतो. मी तुमच्यातलाच एक, ज्याने स्वप्न पाहिले आणि